नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी घेऊन आले आहे आपल्या आईच्या हातची एक पारंपरिक रेसिपी, गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या। खूप कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी इतकी चविष्ट लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या तुझं तू खा YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। हे आपण साहित्य घेतले, 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, तेल, खसखस, मीठ, बडीशेप भाजून घेतलेली त्याची पूड, विलायची पूड, सुंठ, 1 वाटी गूळ आणि पाणी। एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घालते, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पूर्ण मेल्ट करून घ्यायचं गूळ। गूळ काय पाणी असं आपल्याला उकळून द्यायचं नाहीये, फक्त गूळ मेल्ट झाला पाहिजे। गूळ हा पूर्ण मेल्ट झाला आहे, आता आपण साईडला ठेवूया। गूळ थंड होते तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूयात। 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, मी बडीशेप भाजून घेतलेली ती घालूयात, सुंठ पावडर, विलायची आणि थोडंसं मीठ। मीठ थोडं मी कमी घालते कारण मी जी बडीशेप यूज केली ना त्याला मीठ होतं। बडीशेप मस्त खमंग भाजून घेतलेली आणि मग त्याची पावडर बनवलेली। कढईमध्ये तेल कडवून घ्यायचं, ह्याला आपण मोहन म्हणतो। हे ते परत पिठावर घालून घेऊयात। जास्त पण तेल घालायचं नाही, तेलकट होऊ शकतं। आणि आता हे मिक्स करून घेऊयात। पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, असं चुरून हाताने। गुळाचं पाणी घालूयात लागेल तसं, एकदम जास्त घालायचं नाही जेणेकरून पातळ होऊ शकतं। परत असं मिक्स करून घ्यायचं। पीठ आपल्याला घट्ट बनवायचंय, लागेल तसं गुळाचं पाणी वापरायचं आपण आणि पूर्ण मळून घ्यायचं। असं पूर्ण पीठ बनवून घ्यायचं। इतकं कठीण पाहिजे, खूप दगडासारखं पण कठीण नाही पाहिजे, नॉर्मल। 15 मिनिटसाठी ठेवून देऊयात। 15 मिनिटानंतर त्याचे 2 भाग करून घेऊयात आणि मस्त गोळा बनवून घ्यायचा। आता आपण लाटून घेऊयात। थोडंसं लाटलं ना की त्याच्यावर खसखस पेरूयात आपण, जेणेकरून सगळ्या साईडला लागले जाईल। मध्येच लावायचं ना, साईडला पण लावायची। असं मस्त पेरून घ्यायची आणि मग लाटण्याने असं करायचं। परत लाटून घेऊयात। आता पाठीमागच्या साईडला पण पेरून घेऊयात। सगळीकडे लागेल याची काळजी घ्यायची। हे स्टार्टिंगलाच केलं ना, खसखस मस्त त्या पिठामध्ये मुरली जाती, नाहीतर ते मग तेलामध्ये मिक्स होण्याची शक्यता असते। असं लाटून घ्यायचं, अगदी चपातीसारखं पातळ नाही करायचं, भाकरी करतो ना तसं करून घ्यायचं।
ह्याला तेल लागत नाही किंवा पीठ लागत नाही लाटताना. साईडच्या कडा आपण कट करून घेऊयात, जेणेकरून मस्त डायमंड शेप दिसेल. असं उभे कट करून घ्यायचे पहिल्यांदा. नंतर तिरकं करायचं पोळपाट आणि तिरकं कट घ्यायचं. त्यामुळे काय होईल, डायमंड शेप दिसेल. मस्त झालेत ना. मस्त खसखस लागली गेली. आता आपलं तेल गरम झालंय. थोडस टाकून बघूया तेल किती गरम झालंय. टाकल्यानंतर लगेच थोड्या वेळ जर बुडबुडे आले ना तर म्हणायचं तेल आपलं मस्त तापलं गेलंय. खूप कडक पण नाही, खूप कमी पण तेल गरम नाही पाहिजे. आणि आता आपण सगळे कापणे टाकून घेऊयात. जितके बसतील ना तितके. मीडियम आचेवर ठेवायचं. एकमेकाला चिकटू नयेत म्हणून चमच्यानी हलवून घ्यायचं, म्हणजे सुट्टे सुट्टे होतात. मस्त कलर येऊन द्यायचं त्यांना. मस्त गुळदार कलर येतोय ना. मस्त कलर आलाय गुळदार. आता आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. मस्त कलर आलाय ना गुळदार. आपल्या रेडी आहेत एकदम खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या. वा, बघा किती सुंदर दिसत आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या. आषाढी एकादशी, उपवासानंतरचा गोड पदार्थ किंवा संध्याकाळच्या चहा सोबत हे अप्रतिम लागतात. तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी आपल्या तुझं तू खा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.